महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर मान्सूनची दमदार एंट्री झाली आहे. पण मान्सूनचे वारे वाहू लागले असले तरी प्रत्यक्ष पावसाला 15 जून नंतर सुरुवात होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन राज्य सरकारनं केलंय. दुसरीकडे रविवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात आणि वळवासारखा पाऊस पडतोय. आजही दिवसभर ढगाळ हवामान होतं. कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडत असून राज्यातील 25 जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट होता. आज सकाळपासून कोल्हापुरात ढगाळ हवामान होतं. कोल्हापुरातील तापमानाचा पारा 28 अंशांपर्यंत खाली आला असला तरी मुंबईसह विदर्भ आणि मराठवाड्यात चांगलाच उकाडा आहे. मुंबईत तर अजूनही घामाच्या धारा लागतायत. एकीकडे मान्सून कोकणात दाखल झाला असून आज दिवसभर मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. पण संपूर्ण महाराष्ट्रभर नियमित पाऊस सुरू होण्यास 15 जूनची तारीख उजाडेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन राज्य सरकारनं केलंय. यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत मान्सूनच्या वाटचालीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आज राज्यातील 25 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट होता. पण हा मान्सूनपूर्व वादळी पाऊस असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सध्या वेगवेगळ्या भागात पावसाचं कमी अधिक प्रमाण आहे. गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 49.6 मिलीमीटर पाऊस शिरोळ तालुक्यात झालाय. तर जिल्ह्यात सरासरी 21.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जोरदार वारे आणि विजांसह येणाऱ्या पावसामुळे शेतीच्या मशागतीला वेग आला असला तरी वीज पडण्याचे प्रकार होत असल्यानं भीती सुद्धा आहे.